हिंदमाता उड्डाणपुलाखालील स्केट पार्कच्या दुरावस्थेची पोस्ट इंस्टाग्रामवर व्हायरल झाली। या पोस्टची दखल घेत महापौर ऋतू तावडे यांनी थेट स्केट पार्कला धाव घेतली। अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष पाहणी केली। वाशी सेक्टर 19 एपीएमसी बाजाराच्या परिसरात 2 मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पार्किंग केलेल्या ट्रकखाली दोघांचा मृतदेह आढळला। एका व्यक्तीने नागपुरात येणाऱ्या एसी स्लीपर बसमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर आली आहे। धावत्या बसमध्ये अंमली पदार्थाचं सेवन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। दादरच्या बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील टॉवरमध्ये अनेक दिवसांपासून तीव्र पाणी टंचाईची तक्रार रहिवाशांनी केली आहे। इमारतीत 24 तास पाणी पुरवठ्याचं आश्वासन देऊनही केवळ 10 ते 15 मिनिटं पाणी येत असल्याचं सांगितलं जात आहे। जागतिक अस्थिरतेमुळे वाहतूक खर्च, सौंदर्य प्रसाधनं, सलून साहित्य आणि कामगारांचे पगार वाढल्यानं राज्य सलून असोसिएशननं सेवा दरांमध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार शहरातील सलून व्यावसायिकांनी नवीन दरवाढ लागू केली आहे। सीएसएमटीहून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमधील किरकोळ कारणावरून महिलांमध्ये हाणामारीची घटना घडली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 14% पाणीसाठा उपलब्ध आहे। अशातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सुमारे 3000 टँकर चालक हे आजपासून पाणीपुरवठा करणार नाहीयेत। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 29 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। गेल्या 3 महिन्यातील ही दुसऱ्यांदा दरवाढ झाली असून पुन्हा 29 रुपयांची वाढ झाली आहे। सुकी मच्छी खरेदीसाठी भिवंडी तालुक्यातील पडघ्यातील आठवडी बाजारात नागरिकांची झुंबड उडाली। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सुक्या मच्छीच्या दरात 100 ते 200 रुपयांची वाढ झाली। खाद्यपदार्थ विक्रीसाठी वर्तमानपत्राच्या वापरावर एफडीआयकडून निर्बंध लावण्यात आलेत। खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी बटर पेपरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले। यामुळे वडापावचे दर वाढण्याची शक्यता आहे।